मनोज मिश्रा मी दोस्त समजून यायला आपल्या घरी ठेवलं ती काय बिचारा संकट आलं मला माहित नाही तो मरण पावला दवाखान्यात काही हरकत नाही पण आता 6-7 महिन्याचा जमाना झाला कोटपर्यंत मी सहन करणार आहोत कोटपर्यंत फुकट राहू देऊ या बाईले नाही 6 महिन्याचा जमाना झाला आणि 6 महिने तरी हिच्याकडून किराया नाही घेतला ते हे तर असंच नाही माझ्या घर खाली पडून जाईल ना पुरं नाही बेकार आहे हे दोस्त गेला काम झाला आपला समाप्त हे बाई हे माया माया काय जी तसं तुम्हाला दुःख जरी असेल पण दुःख असं कोणतरी नाही मी कोणतरी सहन करीत नाही काय झालं कारण मला जिंदगी आहे आणि मला प्रपंच आहे पण झालं काही दोस्त या नात्याखाली तुम्हाला ठेवलं कोण आता अचानक तुम्हावर पहाड कोसळलं तुमचा घरवाला मरण पावला मला काय म्हणायचं नाही मी महिना 2 महिने बोललो नाही पण 6 महिन्याचा जमाना झाला तुम्ही मला एकही किरायाचा पैसा दिला नाही तर मी कसा तुम्हाला घरात ठेवून सांगा बरं तुमचे पैसे ठेवणार नाही अरे ठेवणार नाही ठेवत होता तुमच्या पैशात मी राहणार नाही तुमचे पैसे मी जरूर देईन कधी देणार मी पत्र पाठवा तिकडे आकाशात पाठवा धरून माझी सोन्यासारखे मुलं माझ्या पोटाची लहान लहान मुलं आहे पोट भरू काम लागत नाही कधी काम लागत नाही तुमच्या किराचा पैसा मी 6 महिन्याची जरा जरूर देईन 6 महिने लागतो म्हणजे 12 महिने कधी काम लागतात कधी काम लागत नाही लागत मी काय करू बाई पोरामध्ये मला म्हणा घर खाली करून दे आपले पोरं कोणी घेऊन जा मला लागणार मुली कुठं येऊ कुठं फिरू तुमचे मी सांगू मी ठेवू आपल्या घरी ठेव ना दोस्तर भोसत काय नाही ते मला घाटके कोटके कोटके आले महाराष्ट्रात तुमचे हाणी महाराष्ट्र बनवला आम्ही तुम्ही तिकडे बरोबर बनवा इकडे आम्ही महाराष्ट्र बनवले तुमचे पैसे दे तुम्ही भाऊ का एका गणीनं झाल्यानं सारखं दिसता का नाही मी विचारणार नाही तुमचा बाप म्हणजे माझा दोस्त पक्का मित्र आता मित्र मेला नाराज लोक मेला मेला तो असे बाप केलं होती नाही होत आता 6-7 महिने झाले बघून ते फिरायला गेला तुमच्या आईनं सांगा मित्र सांगा घरात ठेवू तुम्हाला तुम्ही सावध हे तुमचा जिल्हा आम्हाला नाही मानत नाही हा तुमचा बालाघाट जिल्हा आणि भातावर जिल्हा आम्हाला नागपूर जिल्ह्यावाले नाही तू आम्ही बरोबर आहे तुमचे पैसे जरूर दे अशी दुःखाची बोल नको बोला दुःखामध्ये आहे तुमचे पैसे जरूर दे जरूर दे तुम्ही 15 दिवसाला मी कामाला जाते तुमचे पैसे हळूहळू दे एक बाप मोठे किती पोळ्या लावल्या माझी लेक राहायची मला यायला पाहावं लागते लागते मला आपले भाऊ का तुझे पोरं भाऊ काय मला काय पोरं लागतील मी आपल्या पोराला तुला दुःख झालं तर मी काय करू ठीक आहे तुमचे पैसे मी दुसरी खोली पाहून घ्या मी संध्याकाळी आलो आणि मला पैसे दिले
आई का देते रे मी पावडे काय 6 महिने झाले ते सोडतो म्हणलं मी सोडला आहे मला ते पावडे कधी असतात तुम्ही बेटा शाळेत जा बराबर शाळेत जायचे मग रोड चालू राहते आणि घरी बराबर यायचे बेटा मी कामाला जाते आणि घरी यायला ते पुढे जायचे ना मग घरीच राहायचं तुम्ही जा तुझे लहान भाऊ मोठे भाऊ शाळेमध्ये गेले ना तू घरीच राहशील मी कामाला जाते घरीच राहशील ना कुठे फिरायला नाही जायचं बेटा साहेबाची वस्ती आहे कुठे भुलून जाशील घरीच राहायचं मग राज्य माझं सोडून या मी कामाला जाते मग घरीच राहायची आणि दुपारी 2 वाजता जेवण करशील ना भूक लागेल ना तंटामुक्ती ग्राम अभियान खंडाळा शारदा मंडळ अध्यक्ष श्री नवरंगी वानखेडे व दामोदरजी चकोले यांच्याकडून पार्टीला 21 रुपयाची भेट मिळाली पार्टीतून सत्याचं प्रणाम धन्यवाद कामाला जातो कामाला गेली कधी काम लागते कधी काम लागत नाही सोन्याचं माझे 3 पोरं माझ्या पोटाशी आहे 6 महिन्याचा किराया नाही किराया मला तंग करून राहिलं माझ्या घर खाली करून दे म्हणते कुठे झालो कुठे जाऊ कुठे किरायाची रूम पाहू कामाला जाईन त्याचे थोडे पैसे देईन आणि आपल्या पोटात पोरायला झाली जाते गेली माझी कामाला Oh,
समजच नाही चला मला तर कामावर जायचं आहे. आठ दिवसापासून पाहून राहिलो हे बाई याच रस्त्याने येते माहिती कोणत्या मूल्यात विचारून पाहतो. तरी झाले 8 महिने. मी येतच राहतो. तुम्ही येतच राहता. तुम्ही म्हणजे रोज कामाला जाताना दिसता. काम कुठे करता तुम्ही? माती गोट्याचे काम करते. माती गोट्याचं? हो. तुमचे घरवाले काय सांगू नी माझ्या घरवाला सापांडावर गेला मरून गेला. माझ्या घरवाला माझे 3 लेकरं आहेत. छोटी छोटी माझी लेकरं आहेत. ती सरपट असून किंवा घरवाला मरण पावला. कधी मरण पावलं. मोठी दुःखाची गोष्ट आहे. अरे 3 पोरं आहे. हो 3 मुलं आहेत मला. किती वर्षाचे? एक 12 वर्षाचा आहे, एक 8 वर्षाचा आणि एक 5 वर्षाचा आहे. अरे तर 3 मुलं हे पोसासाठी लहानाच्या मोठ्या करासाठी तू काम करता. बाबा कोण पोचून त्यांना बाई मला तर प्रश्न करायला लागेल. मुलाचं शिक्षण पाणी आहे, पोट भरून आहे, किराया द्या लागते. बरोबर बरोबर. आता 6 महिन्याचा किराया बसून आहे तो किरायाला तंग करते मला. किती कमाई 3 लेकराला पोचणं म्हणजे काय मामूली गोष्ट होते का? शहराची वस्ती घरात कसं पोरा 2 मुलं शाळेत जातात. असं का? 1 मुलगा छोटाला घरी राहते. बाई आता तुला तर आपली हिस्टोरी सांगत नाही. आता माझी हिस्टोरी तर मी कोणाला सांगू शकत नाही म्हणा. काय झालं? नवरा तुला मरण पावला ना? म्हणजे माझा नवरा मरण पावला. सरपट असून? हो सरपट असून. बाई आता माई मोठी आपत आहे. काय पाहून तुला इमानदारीने सांगू का? सांगा ना काय सांगा काय हरकत आहे. माई बायको एका माणसासंग उठून पडायची. तुमची पत्नी आयटीची 4 वाजता. अरे बापरे बापरे. एका मुलाबरोबर 3 वाजता मला घर झोपून. अरे बापरे. आयटीची 4 वाजताच्या बंगाईच्या घरात घेऊन पडायची. ते कोण पाहिजे असेल सांगा ना. एवढा सुंदर माणूस एवढा सुंदर पोरगा सुंदर पोराले दुसऱ्या मुलासोबत मुलं तुमची पत्नी चालली गेली. हे काय पाहिजे का सांगू मी आपल्या कर्माच्या गोष्टी. हे पासून मला मुला फरक पण आहे. आपल्या आता भाजी बनवा लागते मला. हो का? नोकरी काम करतो मी. हो का? किती पगार भेटते? मला कटकुट होऊन सगळी 7,000 रुपये भेटते. अरे बाबा भरपूर भेटते. एखादी मोलकरी करायला मोलकरी मग काय जमाना कसा आहे तुम्ही माहिती आहे बाई. हो जमाना माणूस राहतो. हो आणि एखादी बाई मोलकरी घरी ठेवली तर दुसऱ्याच्या पोटामध्ये कपट नाही शिरेल का? हे तुमची गोष्ट बरोबर आहे नाही का? हो ना. याच्यासाठी मी लवकर मोलकरी नाही. बरोबर आहे. त्या गोष्टी आहे दुःख वाटून राहिलं बाई. 3 लेकरं करायचं शिक्षण माती कोल्याच्या कामाला जात असतो. काय करू मी याची शहराची वस्ती आहे ना. शहराची मायकाचा जमाना. आता कसे कसे दुःख सही करत सोबत गेले माहिती. आता मला कष्ट करावं लागेल मुलांसाठी. पण विचार नको बाई. विचार नको तुले कोणत्याही गोष्टीची जरूरत कधी पडली तर अर्ध्या रात्री मी तयार आहे. खरंच का? बिलकुल. मी असे काही लोकांची कामं करून टाकली असं. पण माय खाण्याच्या वेळेला काय घेऊन करायला ना. हो पण किती नालायक गडबड असेल तो माणूस. स्वतः समजायला पाहिजे. समजायला पाहिजे ना. समजायला पाहिजे. नाही नाही बरोबर नाही. त्या माणसाची चुकून त्या बाईची स्वतः चुकलं. आता काय सांगू तुझे तुले
कोणत्याही गोष्टीची जरूरत पडली नाही बरं तर मी मदत करणार नाही. कोणत्याही गोष्टी पैसे आपल्याची घरगुती तुझे काही जरूरत पडली तर मध्ये मला ठीक आहे हो हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू अर्ध्या रात्री तुला मदत केली असं का हा ठीक आहे हा बंदेचा वादा ठीक आहे. आता तुम्ही आता कुठे आहे तुम्ही मी ऍक्सेस आहे या मोबाईल तोडली ती मग आता तुझ्या लेकरांनी दिली राहते नदीच्या खाली तर तू घरा. तुम्ही कोण आहे आता हो स्वतःचे मकान आहे हो नागनदीच्या किनारी असं का त्याच्या बाजूलाच मकान आहे किती राहते मी केलं वाघमारी इथं वाघमारी घेतली राहता का बरोबर आहे सांगितलं होता तो हो का हा माझ्या देरवाल्या बरोबर राहतो हा शेतीमध्ये करता ऐकलं मी हो का पण तू फिकर नको बाई तुझे कोणत्याही गोष्टीची जरूरत पडली तर मी तयार बरं ठीक आहे जरूर कोणती जरूर तुम्हाला मदत घेईन म्हणजे तू फिकर नको तुझ्या घरी घेईन या आहे का ठीक आहे कधी येत्या मदत करणार काम आहे ठीक आहे बरं चालतं चालते तू कामाच्या हो घरी चालली कामावरून घरी चालली का हो माहीत होते खबर झाली मी घरी चाललो बाई एकटीच आहे नवरा मेला नाही बायको उठून पडली बाई मग गेम खेट करू का रे अरे भाकर पाण्याची माझी सोय होऊन जाईल हा मला येत्या मी घरी जातो तिच्या घरी हा श्रीमान रवींद्रजी केणे आणि श्री आपले दादाजी नवरंगी वानखेडे यांच्याकडून पार्टीला 21 भेट मिळाली या पोहाळ्यावर मी आणि माझी पार्टी अत्यंत ऋणी आहे. माझं त्यांना सत्यश प्रणाम धन्यवाद. ओपन कधी आली तर फरक आहे शहरात नाही मावाला